सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी जनतेचा पुढारी न्यूज। आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या प्रेरणेतून महाराष्ट्र शासन महसूल विभाग कोरेगाव उपविभाग जिल्हा सातारा यांच्या वतीने लोकसहभागातून रस्ता निर्मिती महसूल निधी योजनेअंतर्गत नागझरी तालुका कोरेगाव येथील लिंबकाटा शिवार अंतर 1 किलोमीटर शेत रस्त्याचं भूमिपूजन समारंभ उपविभागीय अधिकारी कोरेगाव प्रमोद कुदळे यांच्या हस्ते व तहसीलदार डॉक्टर संगमेश्वर कोढे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला। मंडळ अधिकारी निलेश गीते, ग्राम महसूल अधिकारी आरवी प्रकाश क्षीरसागर, पांडुरंग चव्हाण, ग्राम महसूल अधिकारी नागझरी, ग्रामसेवक चंद्रकांत गंभरे, महसूल सेवक मनोज भोसले, विकास भोसले सचिव, विश्वास भोसले उपसरपंच, शिरीष भोसले, संदीप भोसले, वाल्मिक भोसले, विजय भोसले, सदाशिव भोसले, सतीश सरनोबत, राजीव भोसले, आनंदा भोसले, दौलत भोसले, शंकर भोसले, दादासो भोसले, अरुण तात्या राजन भोसले, दिगंबर साठे, दत्तात्रय भोसले, क्षीरसागर आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। नागझरी गावामध्ये पानंद रस्ते मुरमीकरण व पिचिंग म्हणजे दबावीकरण आणि पानंद रस्ते मजबूत करणे या शासनाच्या योजनेच्या अंतर्गत आज आपले माननीय कोरेगावचे प्रांतसाहेब आणि तहसीलदार साहेब यांनी आपल्या गावाची निवड केली आणि त्याबरोबर आमदार साहेबांच्या सहकार्यातून आपल्याला पानंद रस्त्यासाठी निधी ची काय थोडीफार कमतरता भासली तर आमदार साहेब वैयक्तिक पद्धतीनं आणि लोकसहभागातून एक नवीन संकल्पना घेऊन आज आपल्या गावात हे प्रांतसाहेब आणि तहसीलदार साहेब आले आहेत आणि त्यांना एक सुरुवात साहेब जरी पुढं लोक कमी असली तरी एक सुरुवात आहे। अजून लोकांना यातलं काय समजलं नाही पण 100% आम्ही हे रस्त्याचं चांगल्या पद्धतीचं काम करायचं याच उद्देशानं आम्ही हे पाऊल उचललेलं आहे आणि तुम्ही जे आम्हाला हाक दिली की बाबा आपण सगळ्या लोक सहभागाच्या माध्यमातून काम करूया तर त्याला ठराविक लोकांनी तुम्हाला चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद दिलेला आहे। यापूर्वीसुद्धा आम्ही लोकसहभागातून या रस्त्याची कामं केलेली आहेत आणि इथून पुढेही आम्ही चांगल्या पद्धतीची कामं करणार आहेत। त्याला तुमचं सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे। काय थोडंसं पानंद रस्ते असतील किंवा शिवार रस्ते असतील तर आपल्याला ते थोडंसं त्यात नियोजन करावं लागेल आणि तुमचं सहकार्य अपेक्षित आहे आणि त्या सगळ्या कार्यक्रमात तुम्ही उपस्थित राहिला त्याबद्दल प्रथमतः तुमचं स्वागत एक कौटुंबिक आणि घरगुती स्वरूपाच्या पद्धतीत नागझरी ग्रामस्थांच्या वतीनं आयोजित केलेलं आहे। मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्ते योजनेअंतर्गत जे काही पानंद रस्ते किंवा शिवारातून जाणारे रस्ते आहेत त्याच्या मजबूतीकरणासाठी या योजनेतून नागझरी गावामधील लिंबकाटा शिवारामधील हा रस्ता मजबूतीकरणासाठी आपण आज घेतलेला आहे। त्याबद्दल सर्वप्रथम मी नागझरी सर्व ग्रामस्थांचं आणि या रस्त्याच्या आजूबाजूला असणारे सर्व शेतकरी यांचं प्रशासनाच्या वतीनं अभिनंदन आणि सहकार्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। तर यापुढेही या योजनेअंतर्गत जे काही शेतामध्ये जाणारे रस्ते असतील त्याच्या मजबूतीकरणासाठी लोकसहभाग किंवा आमदार निधी असेल किंवा आराखड्यामध्ये घेतले तर शासनाकडून काही निधी मिळणार आहे। तर अशा या योजनेमध्ये सर्व लोकांना मी आव्हान करतो किंवा सर्व कोरेगावमधील शेतकऱ्यांना आव्हान करतो की या योजनेमध्ये समाविष्ट होऊन जेवढे काही रस्ते घेता येतील ते रस्ते या आराखड्यामध्ये घेऊन मजबूतीकरणाचं काम करून घ्यावं जेणेकरून पावसाळ्यामध्ये जे काही अडचणी येतात शेतमाल नेण्यासाठी किंवा अंतर्गत मशागत करण्यासाठी त्या दूर करण्यासाठी शासनाने ही योजना आणलेली आहे। तर या योजनेचा सर्व शेतकरी बांधवांनी उपभोग घ्यावा हे मी विनंती करतो। धन्यवाद। सामाजिक, सांस्कृतिक, कृषी, शैक्षणिक क्षेत्राबरोबरच खास राजकीय क्षेत्रातील रोजच्या नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनतेचा पुढारी न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।